न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नगर शहर आणि श्रीरामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे। तर त्यांच्याकडून 15,07,000 रुपये किमतीचे 22.2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांना जेरबंद करण्यात आलंय। गणेश विठ्ठल आव्हाड आणि सागर रमेश नागपुरे अशी आरोपींची नावं असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करतात। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच श्रीरामपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। श्रीरामपूर शहर तसंच अहमदनगर शहरामध्ये तोफखाना आणि कोतवाली हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगच्या मागील काळामध्ये घटना घडलेल्या होत्या। त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, फुरकान, संतोष खैरे, ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे आदी कर्मचाऱ्यांचं पथक वेगवेगळ्या आरोपींच्या शोधाकरता नेमण्यात आलेलं होतं। रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेण्यात आली, तसेच CCTV फुटेज चेक केला असता गणेश विठ्ठल आव्हाड आणि सागर रमेश नागपुरे या दोघांवर पथकाचा संशय बळावलेला होता। त्याप्रमाणे वरील पथकाने त्यांना ताब्यात घेतलं होतं। ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करता त्यांनी साधारण जिल्ह्यातील एक 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 13,32,000 रुपयाचे 222 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटरसायकल पल्सर आणि मोबाईल असा एकूण 15,07,000 रुपयाचा मुद्देमाल हा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।